बघा आज आपण काय बनवणार आहे, कांद्याची पात. हे बघा एवढे मस्त आहे बघा, एक जुडी कांद्याची पात आणलेली आहे मी. तर आपण आज बघा कांद्याची पात बनवूया. तर चला आता मस्त अशी बारीक कट करून घेऊया बघा कांद्याची पात. हे बघा आता मस्त आपण कट करून घेऊया. आणि बघा किती कवळे त्याला पाठीमागं कांदे पण आहे बरं का. हे बघा तर चला आपण मस्त अशी बारीक कट करून घेऊया आता. तर बघा आता अशी मस्त मी कापून घेतलेले कांदे आणि बघा अशी मस्त भाजी आपण तर चला आपण थोडी घेऊन अशी बघा बारीक कट करून घेऊया. तर बघा अशी बारीक एकदम मस्त आपण कट करून घेणार आहे. हे बघा चला आपण सगळीच कांद्याची पात आपण कट करून घेऊया. तर बघा अशी मस्त मी बारीक एवढी भारी आहे ना कांद्याची पात, आणि कवळी बरं का छोटे. तर बघा आता मी सगळी भाजी अशी कट करून घेतलेली कांद्याची पात आपली. तर चला आपण बनवूया आता मस्त सुकट वगैरे टाकून बनवूया. एकदम भारी होते बरं का सुकट टाकून भाजी. तर चला आता आपण बघूया सुकट टाकून भाजी कशी होते, काय होते ते. मी मस्त कट करून घेतलेली आहे आणि बघा स्वच्छ धुवून घेतली. आता त्याला मी इथं कढाई ठेवून एक टमाटो कट करून घेतलेले आणि त्यामध्ये टाकून घेतलेले. तर बघा आपलं टमाटर असं पद्धतीने बघा मऊ झालेलं आहे. तर आपण बघा मीठ लसूण आणि मीठ पण असं कुटून घेतलेले बघा, आणि हे पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. तर बघा मी इथं सुकट मस्त भाजून आणि धुवून घेतलेलं आहे. तर बघा आपण दोन सुकट टाकून घेतलेले आहे आणि असं मस्त मिक्स करून घेऊया. तर बघा आपण सुकट पण छान असं भाजून घेऊया. आणि चला तर आपण बघा आता मी काय कांद्याची पात धुवून घेतलेली नाही, पात आपण यामध्ये टाकून घेऊ. तर मी मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे, त्यामुळे आता आपण मीठ नाही टाकणार. तर बघा किती मस्त अशी कांद्याची पात आपली झालेली आहे. तर बघा चला आता आपण 5 ते 10 मिनटं शिजून घेऊया आपली भाजी. तर एवढी तर भारी होती ना सुकटाची सुकट टाकून कांद्याची पात, खूपच टेस्टी लागते बरं का. तुम्ही एकदा करून बघा मैत्रिणींनो, एवढी भारी लागते आपली भाजी. कांद्याची पात एकदम मस्त अशी लागते बघा. तर चला आपण शिजून घेऊया 5 मिनटं आणि पुन्हा बघूया आपली भाजी कशी होती. तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी भाजी शिजत आहे. मस्त अशी वाफ निघत आहे बघा भाजीची. थोडंसं पाणी, ते पाणी आपण आता थोडंसं आटून घेऊया बघा, म्हणजे आपली भाजी पण शिजेल. आणि तर बघा किती छान मस्त आपली भाजी झालेली आहे बघा. कांद्याची पात झालेली आहे आणि खूपच टेस्टी झालेली आहे. असे वास पण मस्त सुकट सुटलेला आहे आणि भाजी पण आपली एकदम भारी झालेली आहे. तर बघा बघू शकताय तुम्ही इथं किती मस्त अशी ते कांद्याची पात झालेली बघा. आणि ज्वारीची भाकर मस्त अशी कांद्याची पात सुकट टाकलेली खायची एकच नंबर लागते बघा मैत्रिणींना. एवढं तर सुंदर असते बघा ही भाजी खाण्यासाठी. खूप छान आणि मला तर खूपच आवडते. ते पण सुकट टाकलेली कांद्याची पात आवडते, अशी नाही आवडत. अशी सुकट टाकून केली ना तर खूप छान होते आणि खूपच टेस्टी आणि खायला पण छान. आणि चपाती बरोबर नाही खायची भाजी, भाकरी बरोबरच खायची, खूपच टेस्टी लागते. तर बघा चला आपली कशी झाली भाजी.